नमस्कार. फंक्शन या टॉपिक मधली काही उदाहरणं आपण बघणार आहोत. आता तुम्हाला फंक्शनची डेफिनेशन माहिती आहे, त्याचे टाइप्स माहिती आहेत. इथे पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. f defined from a to b such that fx is equal to x square minus 4x plus 1. सो फंक्शनची डेफिनेशन आहे fx is equal to x square minus 4x plus 1. त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फाइंड f of 3, f of 0 आणि f of -10. म्हणजे ह्या तीन फंक्शनल व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. यांना तुम्ही इमेज म्हणू शकता किंवा फंक्शनल व्हॅल्यूज म्हणू शकता, कारण फंक्शन मधून बाहेर आलेल्या त्या कोडोमेन मध्ये जाणाऱ्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. f of 3, f of 0 आणि f of -10. या टाइपचं आपण आधी पण केलेलं आहे. 10th पर्यंत आपण ग्राफ काढले होते आणि ग्राफसाठी आपल्याला XY ॲक्सिसवर पॉईंट प्लॉट करायला लागायचे. ते पॉईंट काढण्यासाठी फंक्शन दिलेलं असायचं. सो दॅट वॉज अ लिनियर फंक्शन, कारण आपण स्ट्रेट लाईनचे ग्राफ काढले फक्त. सो लिनियर फंक्शन होतं. इथे कुठल्याही टाईपचं फंक्शन येईल, तुम्हाला फक्त फंक्शनल व्हॅल्यू काढायची म्हणजे इमेज काढायची. हा पॉईंट येतो, याच्यात तुम्ही सबस्टिट्यूट करायचा आणि जे काही प्रोसेस करून प्लस मायनस जे काय असेल ते करून त्याची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपं आहे हे. सो फर्स्ट f of 3 आधी आपण फंक्शन लिहूया. fx काय दिलेलं आहे तर x² मायनस 4x प्लस 1 हे फंक्शन दिलेले. ह्या फंक्शन मध्ये 3 ही व्हॅल्यू आपल्याला घालायची. म्हणजे काय, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 ही व्हॅल्यू घातली की 3 ची इमेज मिळेल किंवा फंक्शनल व्हॅल्यू मिळेल. सो इथे 3 घालणार आपण, म्हणजे 3² मायनस 4 इंटू 3 प्लस 1. आता हे प्लसच असल्यामुळे वेगळा ब्रॅकेट घातला नाहीये मी. सो 3² म्हणजे 9 मायनस 12 प्लस 1 म्हणजे 9 प्लस 1 10 मायनस 12 म्हणजे झालं -2. सो 3 इज मॅपिंग टू -2. 3 ची इमेज आहे -2. सो डोमेन मध्ये 3 हा नंबर असेल तर तो कोडोमेन मध्ये -2 ला जो मॅप होतोय असा त्याचा अर्थ आहे. या 2 ला म्हणते, या -2 ला म्हणणार फंक्शनल व्हॅल्यू ऑफ 3. 3 ची फंक्शनल व्हॅल्यू किंवा इमेज. पुढे f of 0 म्हटलंय. f of 0 सोपं आहे काढायला, कारण xच्या जागी सगळे झिरोज घालायचे. त्यामुळे काय येणार 0² मायनस 4 इंटू 0 प्लस 1. त्यामुळे हे सगळे झिरोज झाले, म्हणजे उरलं काय फक्त 1. सो f of 0 इज प्लस 1 आहे. त्याच्यानंतर f of -10 म्हणजे काय करायचं, फक्त ही व्हॅल्यू ती तिच्यात घालायची. डोमेन कुठलाही असू शकतो. आता इथे पॉझिटिव्ह घेतलं, इथे 0 घेतलं, एक -10 घेतला. याचा अर्थ या फंक्शनसाठी डोमेन हा सगळा रिअल लाईन सिस्टीम, सगळ्या रिअल लाईन आहे. कुठलाही तुम्ही नंबर रिअल लाईन मधला घेऊ शकता आणि त्याची फंक्शन व्हॅल्यू या पर्टिक्युलर फंक्शनसाठी काढू शकता. फंक्शनवर डिपेंड असतं की त्याचा डोमेन काय असेल. काही फंक्शनसाठी जो डोमेन असतो तो पूर्ण रिअल लाईन घेता येत नाही. ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत की डोमेन कसा फाइंड आउट करायचा. सो f of -10 म्हणजे काय येणार आहे -10² मायनस 4 इंटू, आता -10 आहे सो -10 ला ब्रॅकेट प्लस 1. सो -10² 100 मायनस मायनस प्लस झालं. सो प्लस 40 आणि प्लस 1. सो 141 प्लस 141 हे आन्सर आहे. सो दिस इज फंक्शनल व्हॅल्यू ऑफ -10. ते एवढं इझी आहे. फंक्शनल व्हॅल्यू काढणं म्हणजे फक्त फंक्शनमध्ये व्हॅल्यू घालायची आणि त्याची फंक्शन व्हॅल्यू